लूका अध्याय 2 उसका 1 से आणि त्याचं 1%. लूका अध्याय 2 लूका अध्याय 2 उसका 1 से त्याचं 1% 1 से लेके 6 तक आणि 1 ते 6 पर्यंत. 1 से 6 तक. 1 ते 6 पर्यंत. उन दिनों में अगस्तुस कैसर की ओर से आज्ञा निकली कि सारे जगत में लोगों के नाम लिखवाए. यह पहली नाम लिखाई उस समय हुई जब तुरनियुस सीरिया का हाकिम था और जो लोग नाम लिखवाने के लिए अपने नगर में गए. अतः यूसुफ भी इसलिए कि वो दाऊद के घराने का वंश का था, गलील के नासरत नगर में यहूदिया में दाऊद के नगर बेथलेहम को गया और अपनी मंगेतर मरियम के साथ जो गर्भवती की नाम लिखवाए. उनके यहाँ रहते हुए जन्ने के दिन पूरे हुए और वह अपना पहिलौठा पुत्र जने और उसे कपड़े में लपेटकर चन्नी में रखा, क्योंकि उनके लिए सराय में जगह न थी. त्या दिवसात असे झाले की सर्व जगाची नावनिशी लिहिली जावी अशी कैसर अगस्त याची आज्ञा झाली. क्विरिनी हा सूर्याचा सूर्योदय असताना ही पहिली नावनिशी झाली. तेव्हा सर्व लोक आपापल्या गावी नावनिशी लिहून देण्यास गेले. योसेफ हा दाविदाच्या घराण्यातला व कुळातला असल्यामुळे तोही गलिलातील नासरेत गावाहून वर यहूदियातील दाविदाच्या बेथलेहम गावी गेला व नावनिशी लिहून देण्यासाठी त्याला वास्तव झाले की मरिया गरोदर असताना तिलाही त्याने बरोबर नेले. ते तेथे असताना असे झाले की तिचे दिवस पूर्ण भरले आणि तिला तिचा प्रथम पुत्र झाला. त्याला तिने बालंत्याने गुंडाळून गव्हाणी ठेवले, कारण त्यांना उतारशाळेत जागा नव्हती. प्रार्थना करें. पवित्र पवित्र करुणा में प्रेमित प्रभु यीशु के नाम से प्रभु हम आपके सामने आते वचन की सेवा को आपके हाथों में देते हैं. आपका वचन गहरी सुंदर गहरी पवित्र गहरी शुद्ध है, इसलिए वचन हम ध्यान से सुनने के लिए और जो हम सुनते वही पालन करने के लिए सहायता करना, दया रखना, वचन का अर्थ समझने के लिए मदद करना. ये मेरी विनती मेरी प्रार्थना है. प्रभु सहायता करना, प्रभु दया रखना, यीशु के नाम से आमीन. प्रेज द लॉर्ड. प्रेज हालेलुया हालेलुया. हम यहाँ प्रियो सबसे पहला कैसर के बारे में देखते हैं. उसका नाम है अगस्तुस. आणि ते आपण सर्व पहिले कैसरबद्दल पाहतो. त्याचं नाव आहे अगस्तुस. जैसे पहले हमने देखा पहले सेक्शन में हमने इसके बारे में देखा हेरोद के विषय पर, जो मसीह को सताने वाला, यीशु का छल करने वाला और यहाँ तक कि जॉन बाप्टिस्ट जिसका सर काटने वाला ऐसा ही व्यक्ती. तो अभी हम देख रहे हैं कैसर के बारे में. आणि आपण पहिल्या सेक्शनमध्ये हेरोदेस बद्दल पाहिलं, ज्याने काय केलं, ख्रिस्ती लोकांचा छळ केला आणि इथपर्यंत की त्याने युवांचे बपतिस्मा करणार होता, त्याचं डोकं सुद्धा त्याने कापलं. जैसे मैंने आपको बताया कि कैसर एक नाम था, राजा का नाम. सभी जो भी राजा बैठते थे उनको कैसर बोला जाता था. आणि जेवढे राजे बसायचे ते सर्वांना कैसर म्हणण्यात यायचे. रोमन राज्य का जो राजा होता था उसे कैसर बोलते थे. आणि रोमन राज्याचा जो राज्य असायचं त्याला कैसर म्हणायचे. लेकिन उन सबके हर एक के अलग अलग नाम है. आणि त्या प्रत्येकाची वेगवेगळी नावं आहेत. हम सिर्फ 4 लोगों का ही नाम देखेंगे, क्योंकि हम नए करार के अनुसार जा रहे. तो नए करार में 4 कैसर का हम सामना देखेंगे, यानी हम उनके बारे में देखेंगे. आणि आपण नवीन करारानुसार चाललेलो आहोत, म्हणून आपण 4 कैसरबद्दल आपण पाहणार आहोत. यीशु के जन्म के पहले से, मतलब यीशु के पूर्व 27 साल यानी ईसा पूर्व 27 से लेके ईस्वी सन 14 तक इसने राज किया. आणि इसवी सन 24 पासून यानी ईस्वी पूर्व आणि इसवी पूर्व 27 से लेके आणि 27 पासून ईस्वी सन 14 तक आणि इसवी सन 14 पर्यंत उसने राज्य किया. आणि त्याने राज्य उसका केलं. नाम अगस्तुस है. आणि त्याचं नाव अगस्तुस और आहे. उसने इस्राइल में जैसे हम लोग कैसे जनगणना कराते, वैसे इनकी भी जनगणना अपने अपने जगह में, अपने अपने गोत्र में, अपने अपने जहाँ उनका जन्म हुआ, जहाँ के वो रहिवासी हैं, वहाँ पर जाकर उन्होंने अपनी नाम लिखवाई करने के लिए बताया. आणि जसं आपण जनगणना करतो तसंच त्या ज्या प्रांतामध्ये आणि किंवा ज्या गावामध्ये ते लोक राहतात त्यांना नावनिशी करण्यासाठी सांगितलं. और हम देखते कि यीशु के काल में वैसे ही हुआ. उसने ये नई आज्ञा निकाली आणि आपण पाहतो की येशूच्या काळामध्ये तसंच झालं आणि त्यांनी नवीन आज्ञा काढली कि सब लोग जाकर अपना नाम लिखवाए. आणि सर्वांनी जाऊन स्वतःचं नाव लिहावं. हमने पढ़ा कि बेथलेहम में जाकर ये दावीद के पुत्र का यानी यूसुफ ने जाकर अपना नाम लिखवाया अपनी पत्नी का, और वहाँ यीशु का जन्म हुआ. आणि आपण पाहतो की त्याने बेथलेहममध्ये जाऊन काय केलं, स्वतःच्या बायकोचा आणि योसेफने स्वतःचा आणि त्याच्या मुलाचं काय केलं, नाव लिहिलं. ऑलरेडी इस विषय के बारे में मीका अध्याय में भविष्यवाणी की गई थी. आणि पहिलेच या बाबतीमध्ये मिका अध्यायामध्ये भविष्यवाणी करण्यात आली होती. कैसर अक्सर मोस्टली अहंकारी घमंडी होते हैं, आणि कैसर हा नेहमी अहंकारी आणि घमंडी असतो. क्योंकि
वो लोग उस काल में उनके पास एक पावर था, आणि त्या काळामध्ये त्यांच्याकडे एक पॉवर होती बहुत अधिकार था। आणि खूप अधिकार होता। तो हम देखते हैं कि बाइबल में अगर आप देखोगे तो यीशु मसीह के पास भी बहुत पावर और अधिकार है, था, है और हमेशा रहेगा। इसीलिए तो जब वो लोगों को चंगाई देता था तो लोग रोचक हो जाते थे और सोचते थे हाँ अधिकार इसको कैसे मिला। आणि मग बायबलमध्ये सुद्धा आपण पाहतो की येशू ख्रिस्ताकडे अधिकार आहे आणि होता आणि राहील आणि मनुष्यावर तो काय करायचा, मनुष्याला चंगाई द्यायचा, तेव्हा जे मनुष्य आहे ते आश्चर्यचकित जब वो करायचे उपदेश देता था तो लोग चौंक जाते थे, आणि जेव्हा तो उपदेश करायचा लोक चकित व्हायचे क्या अधिकार है इसके पास। आणि काय अधिकार आहे तो त्याच्याकडे। इसलिए इस संसार में जितने राजा लोग हैं जिनके पास अधिकार है वो अहंकारी है, घमंडी है, लेकिन हमारा यीशु मसीह जो राजा है वो नम्र है, दीन है। आणि म्हणून या जगामध्ये जेवढे राजे आहेत ते अहंकारी आहेत, घमंडी आहेत, परंतु आपला येशू जो राजा आहे तो नम्र आहे, दीन आहे। और कैसर राजा होने के कारण वो अपनी मनमर्जी से कुछ भी कर सकता था, उसके मन में जो आया वो जो ठान लिया वो कर सकता था। आणि कैसर राजा होता म्हणून त्याच्या मनामध्ये जे काही आलं तो त्याच्यानुसार करू शकत होता। कैसर के विषय में मैं आपको बताती हूँ, रोमी लोग कैसर को देवता का स्थान देते हैं आणि रोमी लोक हे कैसरला देवताचं स्थान देतात। कैसर के सिवाय वो किसी अन्य देवी देवताओं को मान सकते हैं, लेकिन ज़्यादा प्रथम स्थान उसी को देना है, शपथ खाना है। हेलो कैसर, ऐसा करके वो लोग शपथ बांधते थे। आणि ते लोक अन्य देवतांना मानू शकत होते, परंतु ते लोक प्रथम स्थान काय करायचे, कैसरला द्यायचे आणि ते लोक हेल कैसर म्हणून काय करायचे, शपथ लेकिन व्हायचे। कैसर बाद में मसीह विरोधी हो चुका। आणि कैसर नंतर काय झालं, ख्रिस्त विरोधक झाला। ईस्वी सन 14 में उसका ये तो मर गया कैसर, आणि इसवी सन 14 मध्ये कैसर मेला उसकी जगह पर दूसरा कैसर आया आणि त्याच्या जागेवरती दुसरा कैसर और आला उसका नाम है टाइबेरियस सीजर। आणि त्याचं नाव आहे टाइबेरियस सीजर। और वो यीशु बपतिस्मा, जॉन बपतिस्मा देने वाले के काल में, यानी टोटल कितना एज हो चुका था, आणि योहान बपतिस्मा देण्याच्या काळामध्ये कितना साल हो चुका था, आणि किती वर्ष झाली, यीशु मसीह का उम्र कितनी हो चुकी थी जब वो बपतिस्मा ले रहा था, आणि येशू जेव्हा बपतिस्मा घेत होता त्याचं वय किती होतं, 30 साल। आणि 30 वर्ष। तो हम बपतिस्मा देने वाला भी उसी काल से, उसके पहले उसने मार्ग तैयार किया। आणि बपतिस्मा देणाऱ्याने सुद्धा काय केलं, त्याच्या पहिले त्याचा मार्ग तयार केला। हम लोग अध्याय 3 में पढ़ सकते हैं। आणि लूका अध्याय 3 मध्ये वाचू शकता। इसलिए ये जो पहला कैसर है ये सिर्फ दूसरे अध्याय तक ही सीमित है। आणि हा जो पहिला कैसर आहे तो दुसऱ्या अध्यायापर्यंत सीमित आहे। हाँ, लेकिन ये जो दूसरा कैसर है वो तीसरे अध्याय से चालू है। आणि हा जो दुसरा कैसर आहे तो तिसऱ्या अध्यायापासून चालू आहे। 1 और 2 पढ़ो। 1 आणि 2 वाचूया। तिबिरी कैसर याच्या राज्याच्या 15व्या वर्षी पंतयतीलात यहुदियाचा अधिकारी होता। हेरोद गालिलाचा मांडळी, त्याचा भाऊ फिलिप्पस हा इथुनिया व त्राकोनी या देशांचा मांडलिक व लुसिनिया अभिलेनाचा मांडलिक होता। हाँ, तो हम यहाँ देखते हैं कि बपतिस्मा देने वाले यूहन्ना को जब परमेश्वर ने आज्ञा दिया उस समय कौन कैसर था, तिबिरियस नाम का ये कैसर उस समय शासन कर रहा था। उस समय इस्राएल के देश पर उसका साम्राज्य था। आणि बपतिस्मा देणारा जो योहान होता, जेव्हा देवाने त्याला आज्ञा केली त्यावेळेला तिबिरी कैसर याचं काय होतं, साम्राज्य होतं। और यीशु के काल में यही कैसर उस समय बहुत टाइम तक राज्य किया। आणि येशूच्या काळामध्ये ह्याच कैसरने खूप वर्षांपर्यंत राज्य केलं। लूक अध्याय 20 लूका अध्याय 20 उसका 24 और 25। आणि त्याचं 24 आणि 25। लूक चैप्टर 20 लूक अध्याय 20 उसका 24 और 25। त्याचं 24 आणि 25। मला एक नाणी दाखवा, याच्यावरील मुखवटा व लेख कोणाचा आहे। हाँ, इस कैसर ने क्या कर दिया था मालूम? इस कैसर ने अपने नाम की महिमा इस रीति से की थी कि उसका जो उसमें इस्राएली लोगों में जो पॉइंट बनाया था, यानी लेन देन के लिए जो धन बनाया था, प्रचलित किया था, उस पे जो मोहर उसने अपनी खुद की लगा ली थी। यानी वो इतने अपने आप को पब्लिसिटी करना चाहता था, अपने आप को इतना श्रेष्ठ, इतना ग्रेट, इसीलिए कैसर के आगे हमेशा ग्रेट ये शब्द लगाया जाता है। हमेशा उनको ग्रेट, महान कैसर बोलकर संबोधन दिया जाता है, क्योंकि वो जो ऐसा संबोधन नहीं करता था उन्हें मार दिया जाता था। आणि जे घेणं देण्यासाठी जे नाणं आहे त्याच्यावरती त्यांनी काय केलेलं होतं, स्वतःचा शिक्का आणि जे मोहर आहे ती लावलेली होती आणि लोक त्याला काय म्हणायचे, ग्रेट कैसर म्हणायचे। यीशु कभी नहीं डरा कैसर से, आणि येशू हा कधी कैसरला घाबरला नाही। इसीलिए कैसर के हाथ के नीचे ये गिरे आणि म्हणून कैसरच्या हाताखाली हे पडले इसलिए शास्त्री फरीसी हमेशा उसके अगेंस्ट में रहे। आणि म्हणून शास्त्री आणि परुषे त्याच्या विरोधामध्ये इसे राहिले। परखने के लिए यीशु को कहा कि हमें कैसे
कैसर को कर देना है क्या। आणि यांनी परतण्यासाठी येशूला म्हटलं की आम्हाला कैसरला कर द्यायचं आहे. इस्राएली लोग थक चुके थे कैसर को कर देके। आणि इस्रायली लोक हे थकून गेले होते कैसरला वो कर हाल द्यायचं. खराब था। आणि खूप हालत खराब ये होती. सेम हाल पैलेस्टीन के समय पर था, आणि ही सेम परिस्थिती पलिस्तीचे जब शिमशोन का काल था। आणि जेव्हा शिमशोनचा काल होता. जब प्रियो पैलेस्टीन कितने साल मैंने संडे को बताया, पैलेस्टीन कितने साल राज्य कर रहे थे? 40 साल। 40 साल वो राज्य कर रहे थे आणि 40 वर्षांपर्यंत ते राज्य करत इस्राइल को होते. गरीब कर चुके थे। आणि इस्रायलला गरीब केलं ये होतं. हालत बहुत बुरी होगी कि कर भर के हर बात की छोटी छोटी बातों में वो लोग कर लेने आते थे। आणि कर भरून त्यांची जी परिस्थिती होती ती खराब झालेली होती आणि छोट्या छोट्या गोष्टींमध्ये ते कर जो घेण्यासाठी लोग यायचे. जबरदस्ती करते थे, पैलेस्टीन लोग बहुत जुल्म जबरदस्ती करते थे। आणि पलिस्ती लोक खूप जुलम आणि जबरदस्ती और करायचे. कैसर के काल में भी ऐसा ही हुआ था। आणि कैसरच्या काळामध्ये सुद्धा असंच जुल्म झालेलं. जबरदस्ती ज्यादा था, इसराइलियों को लूटा जाता था, बहुत तकलीफ दिया जाता था। यहाँ तक कि अभी जैसे सोचो हमारा वाकई से शेरों में जाना है आणि वाकईमधून शेरूमध्ये जायचं और आहे. शेरों में फटक रहेगा, आणि शेरूमध्ये फाटक तो असेल. ये शेरों में एंट्री करने के समय पे कर भरना, आणि शेरूमध्ये एंट्री करायच्या वेळेला कर भरायचा जो आहे. मेरा तो नेरल जाना है, आणि नेममध्ये नेरळला जायचं आहे. नेरल भी एंट्री करते समय कर भरना है। आणि नेरळमध्ये एंट्री करायलाच कर भरायचा हर आहे. छोटी छोटी बातों में वो लोग इंसानों से पैसा लेते थे, कर लूटते थे, मंदिर का कर भी लेते थे, बहुत सारी बातों में ये लोग कर लेते थे, यानी टैक्स भरते थे। जैसे आज लोग इनकम टैक्स वालों का जो टैक्स क्यों नहीं भरते, जैसे हम लोग बोलते हैं ना इनकम टैक्स, वैसे ये लोग इनके ऊपर कर डाला था, टैक्स भरा था, डाला था। आणि ह्याच्यामध्ये सुद्धा कर टाकला होता. तो इनकम टैक्स वाले लोग भी कैसे, जितना तुम्हारा सैलरी रहेगा, अगर 10 लाख के आगे तुम्हारा उत्पन्न है तो आपको टैक्स भरना पड़ेगा। आणि जर 10 लाखाच्या पुढे जर तुमचं उत्पन्न आहे तर तुम्हाला टॅक्स भरावा लागेल. वो गवर्नमेंट का नियम है। आणि तो गव्हर्नमेंटचा नियम तो आहे. इसलिए प्रियो वैसे ही वो लोग पूरा इसराइली लोग कर भर के थक गए। आणि मग इस्रायल लोक हे कर भरून भरून थकले जो होते. आपका 10,000 पगार है आणि जर तुमचं 10,000 पगार आहे 2,000 आपका टैक्स में जा रहा है, आणि 2,000 तुमच्या टॅक्समध्ये चालले कैसा लग रहा है? आणि कसं वाटतं बुरा लगेगा ना। आणि वाईट वाटेल ना. तो वैसे इनके हाल होते थे। आणि तसेच त्यांचे हाल व्हायचे. इसलिए उन्होंने यीशु को पकड़वाने के लिए वो वहाँ सीधा एक ऐसा प्रश्न डाला, कैसर को कर देना है क्या। आणि त्यांनी येशूला पकडण्यासाठी ते म्हटले की त्यांनी प्रश्न टाकला की कैसरला कर द्यायचा आहे का. अभी ये प्रश्न पूछने के बाद कितना टैकलिंग करके वो लोग ने प्रश्न पूछा था ना, कितना फंसाने वाला प्रश्न था। अगर उसकी जगह हम लोग होते तो हम तो अभी एकदम शॉक हो जाते, लेकिन देखो प्रभु है, कितना महान है वो। आणि जर आपण त्याच्या जागेवरती असतो आपण शॉक झालो असतो, परंतु प्रभू हा प्रभू आहे आणि तो खूप महान आहे. और इसलिए उसने बोला कॉइन दिखा दो किसका है, आणि मग त्यांनी सांगितलं तुम्ही मला नाणं दाखव की कोणाचं आहे. बताया ये चित्र किसका है, आणि सांगितलं की हे चित्र कोणाचं बोला आहे. कैसर का, आणि कैसरचं. कैसर को दो, आणि त्यांनी सांगितलं और जो कैसर. परमेश्वर का है वो परमेश्वर को दो। आणि जे देवाचं आहे ते देवाला तो द्या. इसलिए उस समय पर भी यीशु के उस काल तक भी ये कैसर तिबिरियुस तभी, मतलब इंग्लिश में टाइबेरियस तभी काम करता था। आणि येशूच्या काळापर्यंत जो टायबेरियस आहे विचार करायला जमतं, ये जरा हिंदी वाला जरा हार्ड पडतं। हाँ? तो वो उस समय राज्य करता था। आणि तो त्यावेळेला राज्य करायचा. प्रियो इसीलिए हम पढ़ेंगे पिलातुस की 23 अध्याय निकालेंगे, 23 का 1 और 2। आणि 23 आणि 2. पिलातुस यीशु को छोड़ने की बड़ी इच्छा रखता था। आणि पिलातुसला येशूला सोडून देण्याची फार इच्छा ठेवत जब होता. उसने जाना कि यहूदियों ने और ये जो कैफा ये लोगों ने बुराई कर यानी कुछ षड्यंत्र रचकर इसको पकड़ा है, ये अच्छा आदमी है, इसने कुछ बुरा नहीं किया है। आणि जेव्हा त्यांनी जाणलं की यहूदी लोकांनी आणि काय केलेलं आहे, ते कैसर लोकांनी काय केलेलं आहे, वाईटपणा करून याला काय केलेलं आहे, पकडलेलं आहे. हे काही वाईट केलेलं नाहीये. कैसर लोगों ने वाईट केलेलं नाहीये, यहूदियों ने और कैफा याजक महायाजक इस्राएलियों ने षड्यंत्र रचकर बुरा रचकर यीशु को पकड़ा है। आणि यहूदी आणि कैफा महायाजक यांनी काय केलेलं आहे, वाईट करून येशूला पकडून दिलेलं आहे. हाँ, ये बात पिलातुस समझ पाया था। आणि ही जी गोष्ट आहे ती पिलातुस समजून गेला. पिलातुस की बड़ी इच्छा थी कि यीशु को छोड़े, आणि म्हणून पिलातुसची इच्छा होती की येशूला सोडून लेकिन द्यावं. उन लोगों ने कैसर का बोला, तुझे कैसर का सामना करना पड़ेगा, क्योंकि उन लोगों ने ना इस्राएली लोगों ने ऐसा झूठा इल्ज़ाम लगाया था कि ये कैसर का मित्र नहीं है, यीशु कैसर का मित्र नहीं है, कैसर का ये दुश्मन है, ये कर देने के लिए मना करता है, ये कैसर के विरोध सिखाता है, ऐसा वो लोग बार बार बोल रहे थे। पढ़ेंगे उस वचन को। नंतर ती सर्व मंडळी उठली व त्यांनी त्याला पिलाताकडे नेले आणि ते त्याच्यावर असा आरोप करू लागले की हा आमच्या राष्ट्राला पिकवताना कैसरला कर देण्याची मनाई करताना
आणि मी स्वतः ख्रिस्त राजा आहे असे म्हणताना आम्हाला आढळले. अभी आप खुद सोचो, अभी हमने तो पढ़ा लूक अध्याय, अभी हमने इसके पहले का वचन पढ़ा ना, क्या पढ़ा कि उसने तो बोला जो कैसर का है वो उसने तो देने के लिए मना किया क्या, आणि त्याने देण्यासाठी मना केलं का? लेकिन यहाँ झूठा इल्जाम क्या लगाया, आणि तो खोटा आरोप काय लावला? कितना झूठा इल्जाम लगाया, आणि किती खोटा वो आरोप लावला? कैसर के काल में ही लगाया था. लेकिन हम पढ़ेंगे यूहन्ना अध्याय 19 योहान अध्याय 19 उसका 12, आणि त्याचं 12, जॉन योहान 19 19 12 वर्ष. त्याचं 12. यावरून पिलात त्याला सोडवण्याची खटपट करतच राहिला, परंतु यहूदी आरडाओरड करून म्हणाले. हाँ, कि पिलातुस की बड़ी इच्छा थी कि यीशु को छोड़े, लेकिन फिर भी ये लोग चिल्ला चिल्लाकर क्या करने लगे कि आखिर में क्या शब्द इस्तेमाल किया. देखो, आपण त्याला सोडले अगर तुमने उसे छोड़ा तर आपण कैसराचे मित्र तो नाही. तुम कैसर के मित्र नहीं. मतलब अगर तुम कैसर के मित्र नहीं तो तुम कैसर के दुश्मन हो, तुम्हें कैसर का सामना करना पड़ेगा. और कैसर क्या करता था, खोलते हुए अंडे में डालता था, तेल में, पानी में वो डालता था. आणि कैसर काय करायचं, त्यांना खवलणारे पाण्यामध्ये किंवा तेलामध्ये जो टाकून भी द्यायचं. कैसर का सामना करता था, कैसर के विरोध खड़ा रहता था, उसे क्या करते थे, उसे ऐसे बांध दिया करते थे और दोनों बाजू से खींचा जाता था. इधर से भी खींच रहे, इधर से भी, तो बॉडी के ऐसे टुकड़े हो जाते थे. आणि शरीराचे तुकडे होऊन जायचे. किसी नोकीले वस्तुओं पर, जैसे खीले के वस्तुओं पर सुला देते थे और ऊपर से हाथी को चला देते थे. आणि टोचणारे वस्तूंवरती झोपायचे आणि वरून हातीला तो चालवायचे. बुरी रीति से कैसर अत्याचार करता था. आणि एकदम वाईट रीतीने कैसर अत्याचार करायचा. कैसर के काल में सचमुच मसीहों को बहुत सता हुआ. यीशु के काल में तो हुआ ही, लेकिन यीशु जाने के बाद हम प्रेरितों के काम अगर अध्यायों में आप पढ़ोगे तो आगे जैसे तीसरा आता है क्लोडियस सीजर. आणि तिसरा येतो ग्लोरियस सीझर. ये ईस्वी सन मतलब यीशु के काल के बाद, जो जिंदा होने के बाद 41 से लेके 54 तक उसने राज्य किया. आणि येशू जिवंत झाल्यानंतर 41 पासून 44 पर्यंत त्यांनी राज्य केले. 54 पर्यंत. आणि 54 पर्यंत राज्य केले. प्रेरितों के काम 11 का 28 में आप पढ़ सकते हैं. आणि प्रेषितांचे कृत्य 11 ते 28 मध्ये वाचू शकता. जितने कैसर बैठे उन्होंने सिर्फ अपने, मैं ही देवता हूँ और लोग मेरी ही भक्ति करें, मतलब आप निकालो 11 का 28, प्रेरितों के काम 11 का 28. वो ऐसी इच्छा रखते थे कि सब इंसान जिनको मैं शासन करता हूँ वो मेरी भक्ति करे, मेरी आराधना करे. अगर तुम मेरी पुतले की, मतलब वो लोग सीजर का स्टैचू बनाते थे, आणि ते लोक सीझरचा स्टॅच्यू बनवायचे मतलब मूर्ति बनाते थे. आणि मूर्ती अगर बनवायचे. तुम इस स्टैचू की भक्ति नहीं कर सकते हो आणि जर तुम्ही या स्टॅच्यूची भक्ती करू तो शकत फिर नाही, सीजर का छल का सामना तुम्हें करना है. आणि मग सीझरच्या छळाचा सामना तुम्हाला करायचा और आहे. जो चौथा सीजन है उसका नाम नीरो. आणि जो चौथा सीझर आहे त्याचं नाव आहे नीरो. वो ईस्वी सन 54 से आणि तो इसवी सन 54 पासून 68 तक काम किया, आणि 68 पर्यंत त्यांनी काम राज्य केले किया. आणि राज्य उसने केलं. मसीहों को बहुत बहुत सताया, आणि त्यांनी ख्रिस्ती लोकांना खूप सतवलं इतना बुरी रीति से सताया आणि एवढं वाईट रीतीने कि सतवलं. उसने मसीहों को बंदीगृह में डाला, आणि त्यांनी ख्रिस्ती लोकांना बंदीगृहामध्ये सिंहों टाकलं के सामने डाला, आणि सिंहाच्या समोर टाकलं पशुओं के सामने हाल हाल होने के लिए डाला. आणि पशुच्या समोर त्यांचे हाल होण्यासाठी वो टाकलं. कहता था अभी भी तुम्हारे पास मौका है, मुझे परमेश्वर बोलो. आणि तो म्हणायचा की आतापर्यंत तुमच्याकडे संधी आहे, तुम्ही मला काय करा, देव जो लोग बोला. नहीं बोलते थे आणि जे लोक नाही उनको बोलायचे जिंदा जलाया जाता था. आणि त्यांना जिवंत जाळण्यात यहाँ यायचं. तक कि वो शाम को दिए जलाने के लिए मना करता था. आणि इथपर्यंत संध्याकाळी दिवे जाळण्यासाठी तो मना करायचा. उसने क्या किया था, मसीहों को दिए की नहीं एक एक खंबे पे लगा दिया था और शाम को उन मसीहों को जलाता था. तो मसीह लोग जो चिल्लाते थे उसका प्रकाश भी जलाया जाए तो उसका लाइट भी जलता था. वो सुन के उसे आनंद होता था. आणि ते त्यांनी काय केलेलं तर ख्रिस्ती लोकांना क्रूर था ये नीरो सीजर. आणि एवढा क्रूर होता नीरो सीझर. चौथे नंबर का बहुत बुरा मतलब बहुत बुरा. उसने मसीहों को जिंदा जलाया और खास करके उसे वो मसीहों की जो चिल्लाहट है, जो चिल्लाते थे वो उसे सुनना अच्छा लगता था. इसीलिए वो खास मसीहों को पकड़ना चाहता था. पकड़कर उन्हें ऐसा लकड़ी के बांबू पर या पीतल के इसके ऊपर लटका के जलाया करता था. आणि वो धीरे धीरे जलते थे और फिर ज़्यादा टाइम तक उन्हें टॉर्चर मिलता था, ज़्यादा टाइम तक वो चिल्लाते थे. वो सुनकर उसे अच्छा लगता था. आणि ते सगळं काही ऐकून त्याला चांगलं वाटायचं. इस काल में जो लोग मसीह लोग थे उन्होंने
बहुत बहुत दुख उठाए, बहुत दुख, यानी मैं बोलती हूँ बहुत दुख उठाए। लेकिन इसके बाद जो नए करार में कोई सीजन नहीं करा, आणि त्या रोमी लोगों का साम्राज्य परमेश्वर ने हटा दिया। आणि रोमी लोकांचं जे साम्राज्य होतं देवाने हटवून टाकलं परमेश्वर ने ये छल देखा। आणि देवाने सर्व काही छळ हम देखते पाहिलं बहुत सारे मसीह पाकापाक, मतलब बहुत अलग अलग भीतर हो गए, बहुत फैल गए। परमेश्वर ने मसीहों को फैला डाला आणि ख्रिस्ती लोक हे सर्व ठिकाणी बसवले आणि देवाने त्यांना बसवलं और आखिर परमेश्वर हमारा बदला लेने वाला परमेश्वर है। आणि आपला देव हा बदला घेणारा देव हर आहे एक के लिए समय रखा है, आणि प्रत्येकासाठी वेळ ठेवलेली परमेश्वर उसके आहे लिए भी समय रखा, वो भी बहुत बुरी रीति से। मैं आपको बताती हूँ, जिस पिलातुस ने इच्छा नहीं की ना यीशु को क्रूस पर चढ़ाने की, लेकिन उसके हाथ में था। अगर उसे कैसर का सामना करना पड़ता तो करना चाहिए था, लेकिन उसकी इच्छा नहीं थी ना कि यीशु को क्रूस पर चढ़ाएं, तो उसने नहीं चढ़ाना। आणि त्याची इच्छा नव्हती पिलातुसची की येशूला क्रूसावरती चढवलं देव तर त्याने नव्हतं चढायला आपको पाहिजे मालूम है वो उसके बाद कभी सोया नहीं। आणि त्याच्यानंतर तो घरी झोपला नाही वो जब भी आग बंद करता था, उसे वो क्रूस पर जो मारते हैं ना किला, उसका आवाज उसको आता था। आणि ते जेव्हा डोळे बंद करायचा क्रूसावरती जे किडे मारले द्यायचे ते त्याचा कभी आवाज सोया यायचा नहीं और जल्दी मर गया वो। आणि तो कधी झोपला नाही आणि तो लवकर गेला जहाँ वो ज़्यादा साल जीने वाला, जल्दी उसका आयु खत्म हो गया। आणि जिथे तो जास्त वर्ष जगणार होता त्याचे आयुष्य ही मम्मी ने उसे लवकर बोला था कि देख, इस रंगी के व्यक्ति में तो हाथ नहीं डाला। आणि त्यांनी त्याच्या बायकोने त्याला सांगितलं होतं की या नीतिमानाच्या मामल्यामध्ये तो हात टाकू नको उसने नहीं सुना। आणि त्यांनी नाही उसकी ऐकलं पत्नी बाद में विश्वसनीय बनी, आणि त्याची जी बायको आहे ती नंतर विश्वसनीय बनली पिलातुस नहीं बना। आणि पिलातुस नाही बनला उसने बहुत पिलातुस को समझाया, आणि तिने खूप पिलातुसला समजवलं क्षमा मांग, परमेश्वर तेरे इस बात को भी क्षमा करेगा, आणि क्षमा माग, देव तुझ्या या पापाला सुद्धा क्षमा यीशु तेरे करेल इस गुनाह को भी माफ करेगा। आणि येशू तुझ्या या गुन्ह्याला सुद्धा माफ करेल ये बोलते हैं ना, ये लोग जो बड़े स्थान पर रहते हैं, झुकना और अपना एक स्थान और अपना एक औहदा छोड़ना तैयार नहीं करते। आणि हे जे मोठ्या स्थानावरती असतात त्यांना झुकणं आणि स्वतःचं पद सोडणं हे त्यांना आवडत नाही यही तो कमजोरी है बड़े। हम इसलिए बोलते हैं ना, कभी पॉलिटिक्स में क्यों नहीं जाने का, एक बार उसकी आदत लग गई, लत लग गई, तो वो स्थान छोड़ना इच्छा नहीं लगता है। आणि म्हणून म्हणतात की पॉलिटिक्समध्ये कधी जायचं नाही, एकदा त्याची सवय लागली तर ते स्थान सोडण्याची इच्छा नाही हमारा देखो, अभी हमको कोई भी स्थान पे से किधर भी जाने को बोलेंगे, हम हट जाएंगे। आणि आता आपल्याला कोणत्याही स्थानावरती हळूला जायला सांगितलं तर आपण हळूला आप जाऊ लोग जिस स्थान पर बैठे हो, उठो, पीछे जाओ, पीछे वाले आगे आ जाओ, जाओगे आप लोग। आणि तुम्ही ज्या स्थानावरती बसलेले आहे तुम्ही उठून पाठीमागे जा, ते पाठीमागे आहे त्यांनी पुढे या, तुम्ही या आपको ऐसा बुरा नहीं लगेगा, क्यों मुझे हटाया, क्यों मेरा अपमान किया, मेरा क्रोध। कभी कभी देखो आप लोग शादी विवाह में भी जाते हैं आणि कधी कधी तुम्ही लग्नामध्ये जाता और आप लोग बैठे हुए स्थान से आपको उठाकर उनके रिश्तेदारों को बिठा देते हैं, लेकिन आप फिर भी सहते हो। आणि तुम्ही बसलेल्या स्थानावरती तुम्हाला उठून त्यांच्या नातेवाईकांना बसवतात तरी सुद्धा तुम्ही सहन करता वो है ना आपके साथ, झालंय ना? कधी कधी लोक म्हणतात, वो आमच्या इथं बसणार आहे, जरा उठा ना, त्यांना जागा द्या ना। पर हमारे ऐसा यहाँ पर बैठने वाले आप उठो और उनको इसलिए जगा मैं कभी भी है ना किधर भी जाती हूँ पीछे बैठती हूँ। क्यों? पीछे का जगह किसी को नहीं चाहिए रहता है, आणि पाठीमागे जी जागा आहे ती कोणाला आगे लागते की जगह पे कोई भी बैठता है। आणि पुढच्या जागेवरती कोणी मैं बसतं एक शादी में गई थी, आणि मी एका लग्नामध्ये गेलेली तो मैं पहले सब लोग बोले आगे बैठो आगे बैठो। मैं बोला नहीं बाबा, आप शादी लगाने के लिए गए तो भी अपन पीछे बैठने का। आणि सर्वांनी म्हटलं की पुढे बसा मी सांगितलं की आपण लग्न लावायला गेलेलो आहोत आपण पाठीमागे बसूया तीसरे के चौथे इसमें मैं बैठी थी, आणि ते सगळं चौथ्या लाईनीमध्ये होते वो भी मुझे ऐसा लग रहा था जरा ज़्यादा आगे हो गई हूँ, आणि ते सुद्धा वाटत होतं की जरा जास्त पुढे थोड़ा पीछे हो बसू जाना चाहिए था। आणि पाठीमागे व्हायला लेकिन मेरा पाहिजे क्या है, मुझे मालूम है लोगों के बीच में से ऐसे चल के जाना, वो लोग मुझे बुलाएंगे माइक पे, फिर मैं उनके बीच में से जाएगी, वो मुझे थोड़ा शर्म आ रहा था। इसलिए बोला जाते ही नज़दीक से नज़दीक जाएंगे, इसलिए नज़दीक से बैठी। नहीं तो मुझे मोस्टली ज़्यादा नज़दीक बैठना नहीं अच्छा लगता है। किसी भी अन्य जातियों की शादी में भी अगर मैं गई तो पीछे, नहीं तो मिडल नहीं तो पीछे, खाने के लिए पहले जाना, उद्घाटन मेरे से होना। कोई जाता नहीं है तो फिर क्या, हमें उद्घाटन करना, ऐसा वो मुझे अच्छा लगता है। जो खाना सप्लाई करते उसको डांटे बिना नहीं आना। वो लोग कम देते हैं ना, आणि ते लोक कमी देतात मैं जो उनको बोलती हूँ तेरे पीछे से देता है क्या। आणि मी त्यांना बोलते तुझ्या खिशातून देतो का हम लोग एक पार्टी में गए थे, आणि आम्ही लोक एका पार्टीमध्ये गेलो बहुत सारा खाना बनाया था, आणि खूप सारं जेवण होतं वो कम ही दे रहा था। आणि तो कमी देत होता बोला और मेहमान आने वाले हैं क्या? आणि अजून कमी येणार आहेत का बोला, नहीं
दिया, अभी क्या मालूम, मैडम को मालूम है उसने रखा है ये सब, आणि मॅडमांना माहिती आहे त्यांनी सर्व ठेवलेलं आहे. मुझे मालूम है और नहीं आने वाला. आणि म्हटलं की कोणी आणि एवढेच आहे इतने से लोगों में बहुत खाना है. आणि एवढ्या लोकांसाठी खूप जेवण आहे. बाट. आणि तू वाट. बोले मैडम ने बोला कम कम बांटना, लोग फेंक देगा. सांगितले की कमी वाट लोक फेकून देतात. मतलब मैडम ने बोला ना कम कम बांटने के लिए, आणि मॅडमने सांगितलं ना कमी वाटण्यासाठी. उसी मैडम को बोला और बोलना किसको कम देना वो बोलना, जो खाते हैं उनको कम देने को मत बोलना. चल चल मेरे को डाल, नहीं डाला तो मैं मेरे हाथ से लेगी. और जितने मेरे पीछे उन सबको बराबर से डालना. आणि जेवढे माझे पाठीमागे ते सर्वांना चांगले रीतीने वाढा. जाके मॅडम को झाडा मैं. आणि ते प्रश्नामध्ये जाऊन काय हो, बोलवता नाही काय जेवणाला तुम्ही असं म्हणताय का? मुलांजवळ खाने के टाइम पर ऐसा करते हो. मी ती ऍक्टिंग नाही करणार, नाही तर तुम्ही ओळखून जाल. मैं क्या एक्टिंग करना, मेरे तो वो एक्टिंग से पहचान लेंगे. अरे अच्छा दीदी इसके बारे में बोला नाही दीदी मी नाही बोलली. म्हणजे तो मला असं बोलला, तुम्ही बोलले जेवण कमी म्हणा. कोण येणार आहे तुमचे पाहुणे? आले तर सगळेच आहेत. असं काय राहिले कोण आहे? थोडेफार येतील, 10 माणसं येतील. 10 मनुष्य आहे. म्हणजे जेवण पार्सल घेऊन जायचंय का तुम्हाला घरी? और जो खाने आपको पार्सल लेकर जाने आपके घर में. आपली मर्जीने नाही आलो, तुम्ही बोलवलं ना. और हम अपनी मर्जी से नहीं आए, आपने बुलाया. नाही मी असं केलंच नाही. आता मी ऍक्टिंग नाही करणार, केलंच नाही, मी असं केलंच नाही. और मैंने ऐसा किया ही नहीं. म्हणलं राहू द्या. म्हणलं जाताना पास्टरांना ॲन्वलप द्या. और जाते समय पास्टर को एनवलप दो. त्यांना विसरू नका. और उनको भूलो मत. जरा सांगायचा उद्देश काही गोष्टी सांगावे लागतात. और कुछ बातों को बताना पड़ता है. कशाला सोडायचं? और क्यों छोड़ने का? म्हणून लक्षात ठेवायचं, लग्नाचं जीवन सोडायचं नाही. और शादी में जो खाने उसको छोड़ना नहीं. नाही पडलं तर कोण गेलं, पण लग्नात लांब बसावं, मागे बसावं. और शादी में पीछे बैठो. पण आपल्या मैं बताना का मुख्य उद्देश्य क्या है? अभी हमारे अंदर वो फीलिंग्स नहीं है कि कोई हमको उठाता है और हमें अपनी जगह देना पड़ता है. हमें ये जरूरत है, लेकिन इन राजकारण के वालों को है ना जान देना पड़ा तो भी चलेगा, लेकिन अपनी सीट नहीं छोड़ते. आणि या राजकारणामध्ये लोकांना स्वतःचं जीव द्यावं लागलं तरी चालेल, परंतु स्वतःची सीट सोडत और नाही. उनका मुख्य कारण है पैसा. आणि त्याचं मुख्य कारण आहे कोई जो पैसे. गलत काम करके पैसा कमाया रहता है वो चला जाएगा, उसका एक डर रहता है. आणि त्यांनी जे चुकीचं काम करून पैसे कमवलेले असतात ते निघून जातील त्याची भीती और असते. पैसा कोई भी लेके नहीं जा सकता. आणि पैसा कोणी घेऊन जाऊ शकत नाही. हम उन अमीर लोगों से, आणि आपण ते श्रीमंत लोकांपासून, जो बिलियन लोग पैसा रखते हैं, उनसे हम बहुत धन्य लोग हैं. आणि ज्यांनी मिलियन पैसे ठेवलेले आहेत त्याच्यापेक्षा आपण धनी लोक आहोत. जो कि आणि विचारा का? क्योंकि अभी देखो आपके पास कितने पैसे आपको मालूम है? आणि आता तुमच्याकडे किती पैसे आहे तुम्हाला माहित आहे. पॉकेट में आणि पॉकेटमध्ये मालूम है ना? माहित आहे मैंने ना. आज 200 रखा है, 100 रुपया रखा है, आणि 200 आणि 100 आहे, 500 रुपया है, 500 आहे, 50 रुपया. 50 मालूम है? आहे. तुम्हाला माहित आहे. उनको उनका पैसे का हिसाब नहीं मालूम. आणि त्यांना त्यांच्या पैशाचा हिशोब माहिती नाही. दूसरा, आप अपना पैसा एंजॉय करते हैं, आणि तुम्ही तुमच्या पैशाचा आनंद घेता. वो अपने पैसे का एंजॉय नहीं कर सकते. वो लूटते हुए देखते हैं, लूटते हुए. जो चाय आप 10 रुपये का पीते हो, आणि जे चहा तुम्ही 10 रुपयाचा पिता, 500 रुपये का. आणि ते लोक 500 रुपयाचा पितात. जो साड़ी आप 100 रुपया, 200, 1000 तक पहनते हो, त्यांची साडी तुम्ही 100, 200, 1000 पर्यंत घालता. 50,000 की साड़ी है. आणि ते लोक 50,000ची साडी तो घेतात. कितना लूट हो गया उनका. आणि किती लुटलं त्यांचं. इसलिए सर्वोपदेशन ने क्या बोला? आणि म्हणून उपदेशात ज्यादा धन होने के बाद क्या सुख है? पैसा जाते हुए देखना. आणि जास्त धन असल्यावर काय सुख आहे? पैशांना जाताना तो पाहणं. लूटते हैं, आणि लुटतात. यही है. लेकिन हमारा प्रभु की जय से अच्छा है. आणि आपलं देवाचं दैनिक चांगलं हम आहे. शक्कर खा सकते हैं, आपण साखर खाऊ शकतो, खाना खा सकते हैं, जेवू शकतो. मन सोक्त. आणि मग सोबत लोग इतने बड़े होटल में 5 स्टार होटल में जाते हैं, लेकिन बिना चुना खाना रहता है, बिना चुना, जिसमें पेट भी नहीं भरता. आणि ते लोक 5 स्टार हॉटेलमध्ये जातात, मोजून जेवण असतं त्याच्यामध्ये पोट पण भरत तो नाही. 2000 बिल आता है. आणि 2000 बिल. अगर आपने उनको अंडा मंगाया, हाफ फ्राई अंडा, आणि जर हा पाय अंडा उनके 2 अंडा आता है, मोजून 2 आणि मोजून 2 अंडे, हाफ फ्राई किया हुआ, 2 स्लाइस ब्रेड, आणि 2 स्लाइस ब्रेड, 1 जूस, एक ज्यूस, और जैम जाम, लगाने के लिए इतना सा, ऐसे इतने से पैकेट रहता है, उसमें जैम रहता है, वो खोलने का जैम लगाने का वो, और थोड़े से 3-4 अपन वेफर. हम लोग तो केक के समय पे, फिर भी हम लोग बर्थडे के समय पे केक ज़्यादा देते हैं, उसमें थोड़ा सा वेफर, थोडंसं वेफर, ये इतना रहता है. आणि एवढंच असतं. 1000 2000 बिल होता है. आणि बिल 2000 पर्यंत येतं. हमारा 2 अंडा कितने को आता है? आणि आपली 2 अंडे किती येतात? ब्रेड का आखा पैकेट मिलेगा 35 रुपीज़ में.
आणि क्रेडिटचा पूर्ण प्रॉफिट भेटतो 35 रुपयांपर्यंत बराबर 100 रुपया का पेपर का आपका पाकिट मिलेगा। आणि 100 रुपयापर्यंत वेफरचा पूर्ण प्रॉफिट भेटेल। जूस चाहिए तो हम माजा लेके पी सकते हैं। आणि ज्यूस ज़्यादा से ज़्यादा कितना हो जाएगा? 500 रुपये के अंदर होगा। आणि जास्तीत जास्त 500 रुपये मैंने ज़्यादा बताया, 500 रुपये मी जास्त सांगितले है ना? 200 नहीं तो 300, आणि 200 किंवा 300 2000 देते हैं। आणि लोक 2000 देतात इसलिए हम बहुत सुखी है, आणि म्हणून आपण खूप सुखी आहोत बहुत। आणि खूप खाते हैं, पीते हैं, हम अलग अलग कपड़े पहनते हैं, आणि आपण हम हमारे कपड़ों का आनंद लेते हैं, आणि आपण आपल्या कपड्यांचा आनंद घेतो आनंद लेते हैं, बहुत पहनते हैं, आनंद घेतो आणि खूप घालतो है ना? जूने होने के बाद भी देना पसंद नहीं करते। चांगला वाटतो। वो लोग एक ही बार पहनते 5000 10,000 का ड्रेस, 10,000 20,000 की साड़ी एक ही बार पहनी, डाल दी, नहीं तो कबाड़ में किधर तो पड़ी हुई है। लेकिन हम हमारे एक एक ड्रेसेस का, एक एक साड़ी का आनंद लेते हैं, आणि आपण आपल्या एक एक ड्रेसचा आणि साडीचा आपण आनंद इसलिए घेतो उनका पैसा उन्हें झुकने नहीं देता। पिलातुस इसी कारण से नहीं झुका क्योंकि उसका हौदा उसे छोड़ना नहीं था। आणि म्हणून ती लोक पैशांमुळे झोपायची इच्छा ठेवत नाही आणि पिलातुस सुद्धा यामुळे झोपला नाही की त्याचं जे पद आहे त्याला सोडायचं जिस नव्हतं। नीरो सीजर ने मसीह को टॉर्चर किया, आणि ज्या नीरव सीझरने काय केलं ख्रिस्ती लोकांना टॉर्चर उसका केलं मौत आसानी से नहीं हुआ। आणि त्याचं जे मरण आहे ते सहजरित्या झालं जो नाही। आवाज उसे मसीह का चिल्लाने का अच्छा लग रहा था, आणि जे ख्रिस्ती लोकांचं ओरडणं त्याला आवडत होतं वही आवाज उसे टॉर्चर करने लगा। आणि तोच आवाज त्याला सतवू लागला वो आवाज सुनकर वो डर के उठता था। आणि तो आवाज ऐकून तो घाबरून उठायचा प्रभु ने उसके अंदर उन आवाज़ों का वो आवाज़ें उसको चिल्ला ऐसा जो आवाज़ें आती थी, अभी मैं चिल्लाएगी तो बहुत आवाज़ आ जाएगा, लेकिन उन आवाज़ उन्हें उसे नींद में टॉर्चर करती थी, सताती थी, यातनाएं देती थी, बहुत तकलीफ देती थी। वो सो नहीं पाता था, जैसे पिलातुस सो नहीं सकता था वैसे ये सो नहीं सकता था। उसकी आँख ही बड़ी हो गई थी, एकदम पागल के जैसा। यही नीरो सीजर पागल के जैसा हो गया था। नींद नहीं आने में इंसान क्या होता है, पागल के जैसा होता है, वैसे वो पागल के जैसा हो चुका था। आणि हाच नीरव सीझर त्याला झोप लागत नव्हती म्हणून तो वेड्यासारखा झालेला खाना नहीं जा रहा था, आणि त्याला जेवण जात कान नव्हतं. में हमेशा आवाज आता रहता था, आणि त्याच्या कानामध्ये नेहमी आवाज येत राहायचा डर, आणि हमेशा डर। आणि नेहमी और भीती इस रीति से उसका भयानक रीति से मृत्यु हुआ। आणि ह्या रीतीने त्याचा भयानक रीतीने मृत्यू झाला प्रियो, हमारा परमेश्वर बदला लेने वाला परमेश्वर है। आणि प्रियांनो आपला जो हा बदला घेणारा देव आहे क्लॉडियस सीजर के बारे में 11:28 पढ़ लो। तेव्हा त्यांच्यातील अगट नावाच्या मनुष्याने उठून आत्म्याच्या योगी सुचवले की सर्व जगात मोठा दुष्काळ पडणार आहे। हा दुष्काळ क्लौदियाच्या वेळेस पडला। उस समय पे पेरिटो के काम के समय पर जब भविष्यवाणी की गई थी अकाल आने वाला है, दुष्काल आने वाला है, उस समय कौन सा सीजर था? क्लॉडियस सीजर था। 17:60 त्यांना यासोनाने आपल्या घरात घेतले आहे आणि ते सर्वजण कैसराच्या हुकुमाविरुद्ध वागतात, म्हणजे येशू म्हणून दुसराच कोणी राजा आहे असे म्हणतात। उस काम में जो सीजर के समय पर यीशु ये राजा है, ये कौन बोलता था? मसीह लोग बोलते थे। इसीलिए कैसर ये कैसर मसीह के क्या था? अगेंस्ट। कैसर कभी भी, जैसे हेरोद, जो हमने पहला हेरोद देखा, वो अपने स्थान पर किसी दूसरे राजा को पसंद कर रहा था क्या? आणि तो आपल्या स्थानावरती कोणत्या दुसऱ्या राजाला पसंत करत होता वैसे का? ही ये सीजर भी अपने स्थान पर कोई दूसरा राजा, और ये लोग एक राजा बोलकर मसीहा को राजा बोलकर ग्रहण किया है, वो उसे सहा नहीं जाता था। आणि तसंच या सीझरला सुद्धा ख्रिस्ती लोकांनी येशूला राजा म्हणून सांगितलं आहे हे त्याला ग्रहण होत नव्हतं। 18:2 तेव्हा पंत एक अक्विला नावाचा कोणी यहुदी त्याला आढळला। सर्व यहुद्यांनी रोम शहर सोडून जावे अशी क्लौदियाने आज्ञा केल्यामुळे तो आपली बायको प्रिस्किल्ला हिच्याकडे नुकताच आला होता। हाँ, उस समय जो क्लॉडियस सीजर के समय पर यहूदियों को, इसराइलियों को उनका भाग छोड़कर जाने के लिए बोला था, उसमें अक्विला और प्रिस्किल्ला ये भी क्या हो गए, वो जगह छोड़ के गए। अच्छा हो गया। आगे उनको कौन मिला? वो मसीह बन गए। आगे जाके हम देखते कि वो मसीह बन गए। किसके साथ मिले वो? आणि कोणासोबत मिळले ती? पौलुस के साथ मिले, और पौलुस ने उसे पौलुस ही मिला ना, और उसे समझाया। तो नीरो सीजर के समय का हम पढ़ेंगे। पेरितु के काम 8, प्रेषितांच्या कृत्याचे 8 उसका 12 आणि त्याचं 12।
फिलिप देवाचे लक्षण व येशू ख्रिस्ताचे नाव यांविषयीची सुवार्ता सांगत असता लोकांचा विश्वास बसला आणि पुरुष व स्त्रिया यांचा बप्तिस्मा झाला. 21. या गोष्टीत तुला भाग किंवा वाटा नाही, कारण तुझे अंतःकरण देवाच्या दृष्टीने नीट नाही. Acts 27 और उसका 24. आणि त्याचं 24. पौला, भिवू नकोस, तुला कैसरापुढे उभे राहिले पाहिजे. आणि पहा, तुझ्याबरोबर जे कारवाकून चालले आहेत ते सर्व देवाने तुला दिले आहेत. हाँ, तो हम यहाँ देखते हैं कि यहाँ जो उस समय का जो कैसर था वो नीरो कैसर था. आणि त्यावेळेचा जो कैसर होता तो नीरो कैसर होता. 28 का 19 पढ़ो. आणि 28-19 वाचूया. आणि तिसऱ्या दिवशी त्यांनी आपल्या हाताने तारवाचे अवजार टाकून दिले. परंतु यहूद्यांनी विरोध केल्यामुळे कैसराजवळ न्याय मागणे मला भाग पडले. हाँ, तो हम यही देखते हैं कि वो नीरो के सामने क्या हुआ, खड़ा रह सका और वहाँ पर उसने जो दुहाई दी थी, परमेश्वर ने कहा था, तो उस समय का जो सीजन था वो नीरो सीजन था. आणि त्यावेळेचा जो सीझन होता तो नीरो सीझन तो होता. हम बता आज हमने इस कैसर के द्वारा एक बात बतानी है आपको. पवित्र आत्मा हमें सिखाता है कि भले कितने भी राज्य के ऊपर राष्ट्र और साम्राज्य करने वाला रोमन और राजा क्यों न हो, लेकिन परमेश्वर के सामने वो कुछ भी नहीं है, हारा जाता है. उसका सांस मुट्ठी परमेश्वर के मुट्ठी में है. आणि किती राज्यांवरती राज्य करणारा हा कैसर असू द्या किंवा रोमी साम्राज्य असू द्या, तरी सुद्धा काय होतं, त्यांचा जो श्वास आहे तो देवाच्या मुठीमध्ये आहे, तो हरवण्यात येतो. इसलिए प्रियो याद रखो, कितने भी इस देश में, जैसे अमेरिका होने दो या रशिया होने दो या पर्शिया होने दो या तुर्की होने दो या आगे जाके कोई भी राष्ट्र निकलने दो, लेकिन हमें कभी भी किसी से डरना नहीं है, क्योंकि हमारा परमेश्वर जैसे उस समय मसीहों को बचाया और जिन्होंने टॉर्चर किया उनका अंत किया, वही आज भी है. इसलिए यीशु मसीह कल, आज और युगानुयुग एक है. आणि किती राज्य निघाले तरी सुद्धा आपल्याला घाबरायचं नाही, कारण त्या काळामध्ये देवाने जसं त्यांचा अंत केला तसं तो आज सुद्धा आहे, कारण येशू ख्रिस्त काल, आज आणि युगानुयुग एकसारखा आहे. तो बाइबल में कुछ बातें मैं आपको बताना चाहती हूँ. रशिया को मागिर या मोगाग ऐसा बोला जाता है. आणि रशियाला मागील किंवा मोगा असं म्हणण्यात येतं. पर्शिया को अभी इसका नाम ईरान रखा गया है. आणि पर्शियाचा आता नाव इराण ठेवण्यात आलेला आहे. ये नाम चेंज हुआ 1935 में. आणि हे जे नाव आहे ते 1935 मध्ये बदललं. तो पर्शिया ये जो शब्द देश का नाम 29 टाइम्स बाइबल में आया है. आणि पर्शिया हे जे शब्द आहे ते 29 वेळा बायबलमध्ये आलेला आहे. बाइबल में सोवियत राज्य, उसके लिए नाम मेशक और तुबल ऐसा नाम इस्तेमाल किया गया है. आणि सोवियत जे राज्य आहे त्याच्यासाठी मेशक आणि तुबल असा वापर करण्यात आलेला आहे. यूक्रेन जो भी हम देखते हैं ना, यूक्रेन का युद्ध, बाइबल में उसका नाम गोमेर बताया है. आणि युक्रेन बायबलमध्ये त्याचं नाव गोमेर सांगण्यात आलेलं आहे. तुर्की जो अभी फिलहाल नाम है उसका बाइबल के अनुसार तोगर महा ये नाम लिखा गया है. आणि तुर्की जे आता नाव आहे त्याचं बायबलनुसार तोगर महा हे नाव आहे. इथियोपिया वैसे ही है, आणि उसका नाम चेंज नहीं है. आणि इथियोपिया तसंच आहे, त्याचं नाव बदललेलं नाहीये. लिबिया 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 वो भी वैसे ही है, आणि जो तो सुद्धा अफ्रीका में है. आफ्रिकामध्ये आहे. तो कुछ जो जैसे कुछ देशों के नाम हम समझ में नहीं पाते कि वो कौन से देश है, कहाँ है. जैसे अभी हमने थोड़े समय पहले आपको बताया पर्शिया, तो पर्शिया कौन है? आज के जमाने में ईरान बोला जाता है. आणि पर्शिया कोण आहे तर आताच्या जमान्यामध्ये त्याला इराण म्हणण्यात और येतं. परमेश्वर ने इस पर्शिया को परमेश्वर का भवन बनाने के लिए, परमेश्वर का मंदिर बनाने के लिए, शहरपना बनाने के लिए
इस्तेमाल किया आणि देवाने ह्या पर्शियाचा स्वर्गाचं मंदिर बनवण्यासाठी त्याचा वापर केला. और परमेश्वर शत्रु को भी इस्तेमाल कर सकता है, अविश्वासी को भी इस्तेमाल कर सकता है परमेश्वर का राज्य बनाने के लिए, उसका मंदिर बनाने के लिए. जैसे उदाहरण के तौर पर एस्तर के समय पे जो राजा था वो पर्शियन था. आणि एस्तरच्या वेळेला जो राजा होता तो पर्शियन होता उसने मंदिर बनाने की आज्ञा निकाली. आणि त्याने मंदिर बांधण्याची आज्ञा उस समय काढली. नेहम्या, एजरा ये सभी लोग वहाँ मंदिर बनाने के लिए, शहरपनाह बनाने के लिए गए. आणि त्या वेळेला नेहम्या आणि एज्रा हे सर्वजण शहरपनाह बनवण्यासाठी गेले. मैं और आपको दो वचन आइज़ाया के बताती हूँ. आणि यशामध्ये 2 वचन सांगते. आइज़ाया 44 यशामध्ये 44 और उसका 28. आणि त्याचा 28. आइज़ाया यशया 44 44 और उसका 28. आणि त्याचा 28. मी कोरीशा विषयी म्हणतो, तो माझा मेंढपाळ आहे, तो माझे सर्व मनोरथ दिसते. तो यरूशलेमेविषयी म्हणेल, मी बांधण्यात येईल, मंदिराचा पाया घालण्यात येईल. यहाँ जो दिया गया है ना, खुसरू के विषय में मैं कहता हूँ, वो मेरा ठहराया हुआ चरवाहा है, मेरी इच्छा पूरी करेगा. वो पर्शिया के राजा के विषय भी बताया, जो आगे जाके उसने क्या किया, मंदिर बनाने की आज्ञा दी. आणि पर्शियाच्या राजाबद्दल सांगण्यात आलेलं आहे की त्यांनी पुढे जाऊन मंदिर बांधण्याची आज्ञा दिली. 45 अध्याय का पहिला वचन. आणि 45 अध्यायाचं पहिलं वचन. परमेश्वर म्हणतो, कोरेश माझा अभिषिक्त आहे, त्याच्या पुढे राष्ट्र पादाक्रांत करण्यासाठी मी त्याचा उजवा हात धरला आहे. परमेश्वर ने प्रियो, यहाँ पर जो हम देखेंगे ना, तो परमेश्वर ने उसका इस्तेमाल किया परमेश्वर का मंदिर बनाने के लिए और परमेश्वर की सेवा करने के लिए. एंड इसी पर्शिया के अगेंस्ट एजेकिएल में भविष्यवाणी की गई है, रेवलेशन में भी भविष्यवाणी की गई है. आणि देवाने याचा वापर केला स्वतःचा मंदिर बांधण्यासाठी, परंतु ह्याच पर्शियाबद्दल भविष्यवाणी करण्यात आलेली आहे एजेकिएलमध्ये आणि प्रकटीकरणामध्ये. क्योंकि पर्शिया ने बाद में इसराइलियों को बहुत सताव किया. आणि पर्शियाने नंतर इस्रायली लोकांना खूप सताव जब वो केला. राजा चेंज हुआ, उसकी जगह पर दूसरा राजा बना, तो उसने बाद में इसराइलियों को बहुत चलना चालू किया. आणि जेव्हा तो राजा बदलला आणि दुसरा राजा त्याच्या जागेवरती आला, त्याने एक ख्रिस्ती लोकांना छळण्याचा प्रयत्न केला. इसीलिए परमेश्वर ने एजेकिएल अध्याय 38-39 में इसके विरोध की जरूर पर्शिया अंत होगा. आणि म्हणून एजेकिएल अध्याय 38 आणि 39 मध्ये देण्यात आलेले आहे की पर्शियाचा नक्की अंत होईल. और अंत के दिनों के में भी, अंत के दिनों में यानी अभी के समय में, हमारे के समय में, आणि अंताच्या वेळेला म्हणजे आता वेळेला, आज ईरान में भी पावर है आणि यानी पर्शिया में. आणि आज इराणमध्ये म्हणजे पर्शियामध्ये सुद्धा पॉवर वो आहे. अहंकारी बनेगा, आणि तो अहंकारी बनेल, घमंडी होगा घमंडी बनेल और फिर वो चकनाचूर होगा. आणि मग तो चकनाचूर होईल. इसलिए जब कोई भी परमेश्वर के अगेंस्ट घमंड करता है, आणि म्हणून जो कोणी देवाच्या विरोधामध्ये अहंकार करतो गिरने का चिन्ह है. आणि त्याचं पडण्याचं चिन्ह आहे. ये मुस्लिम कंट्री है, आणि ही मुस्लिम कंट्री आहे. पहले वैसी नहीं थी, आणि पहिले तशी बाद में नव्हती मुस्लिम कंट्री बनी. आणि नंतर ती मुस्लिम कंट्री आज बनली. वहाँ अन्य जाति नहीं, चलो नहीं, आज भी वहाँ अन्य जाति है, क्रिश्चियन से बहुत सारे लोग हैं वहाँ पर, आणि आज सुद्धा तिथे अन्य जाती ख्रिस्ती आहेत आणि खूप सारी लोक आहेत जिनको सताव होता है. आणि ज्यांना सताव और होतो. जैसे हम हमारे भारत देश में मसीह लोग खुलेआम प्रचार करते, भक्ति करते, वैसे वहाँ उनको खुलेआम प्रचार करना, भक्ति करना मना है. आणि जसं आज भारत देशामध्ये ख्रिस्ती लोक उघडपणे प्रचार करतात, भक्ती करतात, परंतु तिथे त्यांना तसं नाही आहे. तो इसलिए प्रियो, जो अगर आप एजेकिएल अध्याय 38-39 या 38 का 22 से 20 से लेके 22 तक वचन में भी पढ़ोगे तो वहाँ अंत में, अंतिम दिनों में इसका अंत जरूर होगा. आणि एजेकिएल 38 से 22 पर्यंत जर वाचलं तर याचा अंत नक्की होईल असं सांगितलेलं आहे. अगर रेवलेशन में अगर आप पढ़ोगे, आणि जर प्रकटीकरणामध्ये तुम्ही वहाँ वाचा, जो लाल कलर का जो झंडा है, आणि तिथे लाल कलरचा जो झेंडा आहे, लाल वैसे निकला, तो अभी हम यहाँ देखेंगे हमारे संसार में लाल कलर का झंडा किसका है? आणि लाल कलरचा झेंडा कोणाचा आहे? चाइना है. और एक देश का है, मुझे भी अभी याद नहीं आ रहा है, लेकिन मुझे थोड़े दिन पहले याद आएगा. तो हम उनके विषय पर भी बाइबल बताए हैं. आणि त्यांच्याबद्दल सुद्धा बायबलमध्ये फर्क सांगितलेलं इतना आहे. है, हम उन देशों के नाम अभी बदल गए. आणि फरक एवढा आहे की आता त्या देशांचे नाव हे बदललेले आहे. साथ साथ कभी कभी कुछ बातें क्ल्यू के द्वारा, यानी
जैसे कभी कभी देखो पास्टर खड़ा रहता है, यहाँ कोई नीली साड़ी पहन के आई है, नीला कलर का ड्रेस डाल के आई है, आज उससे प्रभु ये बात कर रहा है। वैसे तो वैसे आध्यात्मिक रीति से वैसा बताया जाता है। वैसे ही कुछ बातें रेवलेशन में आध्यात्मिक रीति से क्लू के द्वारा ताकि हम समझ सके वैसा बताया है। आणि तसंच प्रकटीकरणामध्ये आध्यात्मिक काही गोष्टी क्लिअर सोबत देण्यात आलेल्या आहेत की आपण ते समजून घ्याव्या. जैसे यहुना ने देखा कि बहुत सारी टिड्डियाँ निकली है, आणि जसं योहानाने पाहिलं खूप सारे टोळ निघालेले आहेत मुंह अलग है, आणि त्यांचं तोंड वेगळं आहे. तो ये सब हथियार है जो उस काल में हथियार नहीं थे। तो उन हथियारों को देखकर उसने बोला ऐसा रहेगा, ऐसा रहेगा, ऐसा रहेगा। तो अंतिम दिनों में जो युद्ध है वो जरूर होगा, युद्ध होगा, आणि शेवटच्या काळामध्ये जे युद्ध आहे तो नक्की वो होईल जरूर होगा, आणि जो नक्की होईल. याद रखो। आणि लक्षात ठेवा, तो युद्ध, लेकिन जहाँ तक मैंने प्रभु को पूछा मेरे काल तक तो नहीं है। आणि जिथपर्यंत मी विचारलं तिथपर्यंत तो आज मला 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 युद्ध नको म्हणून मी बोलत प्रभु माझ्या काळात नको, वैसे आप लोग के भी काल में नहीं है। आणि तसं तुमच्या काळामध्ये सुद्धा नाही. तो युद्ध होगा जरूर। आणि युद्ध हे नक्की ये होईल. जैसे यूक्रेन रशिया का युद्ध हो रहा है वैसे आगे आगे युद्ध बढ़ता जाएगा। आणि जसं युक्रेन रशियाचं युद्ध होत आहे तसं युद्ध हे पुढे वाढत दूसरे जाईल. राष्ट्रों के साथ हमेशा झगड़ा करते रहेंगे। आणि दुसरं राष्ट्र हे दुसऱ्या राष्ट्रांसोबत नेहमी युद्ध करत ये आगे राहील और भी बढ़ेगा। आणि हे आणखी पुढे वाढेल. फर्क इतना है, प्रेयर करो कि तुम्हारे काल में तीसरा महायुद्ध न हो। आणि क्योंकि परत हुआ आहे तो जो लिखा है ना, 1/3 जमीन खत्म हो गई, 1/3 पानी खत्म हो गया, 1/3 ये हो गया, इसमें से गुजरना पड़ेगा। वो काल कौन सा है? आणि तो काळ कोणता आहे इसका आणि कोणाचा आहे? ख्रिस्त विरोधाचा. वहाँ रहना है क्या? आणि तिथे जायचं आहे ना इसलिए जागरूक रहो। आणि म्हणून जागृत राहा. प्रियो, आज प्रभु के वचन के अनुसार परमेश्वर ऐसे राजाओं को भी अंत करता है, थोड़े काल तक उन्हें राज करने के लिए देता है। उनको ऐसा लगता है मैंने इनको सताया, इनको मारा, मैं जयवंत हुआ, मर गए, हार गए, क्रिश्चियनों को मिटा सके, आणि ख्रिस्ती लोकांना ते भेटू शकले कैसन मिट गया। आणि कैसा भेटून गेला. आज क्रिश्चियन अभी भी है, आणि ख्रिस्ती लोक अजून सुद्धा आहे आणि आहे आज कैसन नहीं है, आणि आज कैसर नाहीये आज इस संसार में कैसन नहीं है। आणि आज या जगामध्ये कैसर रोम नाही राष्ट्र है, आणि रोम राष्ट्र आहे रोम राष्ट्र में 2 भाग है। आणि रोम राष्ट्रामध्ये 2 भाग आहेत. इसमें पॉप एक भाग संभालता है और दूसरे हमारे भारत देश में कैसा हमारा प्राइम मिनिस्टर प्रेसिडेंट बैठते हैं, वैसे आधे एक भाग में वहाँ का प्रेसिडेंट प्राइम मिनिस्टर बैठता है। आणि अर्धा भाग हा पोप सांभाळतो आणि अर्ध्या भागामध्ये प्राईम मिनिस्टर त्यांचा बसतो. जिस नाम मुझे याद नहीं आ रहा है जहाँ पॉप संभालता है वो पूरा था, तो वो भाग पूरा उसके अंडर है। आणि तो जो भाग आहे पूर्ण त्याच्या अधीन आहे उसको भी सोल्जर्स है, आणि त्याला सुद्धा सोल्जर्स आहेत वहाँ पर भी बहुत लोग रहते हैं, आणि तिथे सुद्धा खूप लोक राहतात अच्छे शहर बनाए हैं, आणि चांगली शहर पण बनवलेली आहे बाउंड्री डाल के रखी है। आणि चांगली बाउंड्री टाकून ठेवलेली लेकिन आहे. अभी वहाँ कैसन ये नाम नहीं है। आणि आता तिथे कैसर हे नाव नाहीये. तो ये है हमारा परमेश्वर, आणि हा आहे आपला जो देव. थोड़े समय तक लोगों को दिखाता है, अहंकार आया गिर गया। आणि जो थोड्या वेळेपर्यंत लोकांना दाखवतो अहंकार आल्यावर ते पडतात. अधिकारी लोग अहंकारी किए, सोच तुम्हें दिखाई देता है अधिकारी लोग अहंकार कर रहे हैं, समझ जाना गिरने का चिन्ह है। आणि तुम्हाला दिसतं की अधिकारी लोक अहंकार करतात, समजून जायचं की लोक पडण्याचं चिन्ह आहे. और जो भी मसीहों को सताता है तो याद रखो वो फिर कभी जीतेगा नहीं। आणि जो कोणी ख्रिस्ती लोकांना सतत लक्ष ठेवतो कधी पुन्हा जिंकणार जिसने नाही. मुझे भी सताया था, हमारे सियोन कलीसिया को सताया था, मैंने बोला था तू कभी जिंकणार नाही। आणि म्हणून ज्यांनी मला सतवलेलं पीछे नहीं बोली, तू उभा राहशील पण तू जिंकणार नाही। तर तो खडा रहेगा की आज तू तुझ्याकडे सत्ता आहे म्हणून तू माझ्याशी भांडायला आलास ना, और आज तेरे पास अधिकार है, इसी कारण से झगड़ा करने के लिए एक आया दिवस है. तुझ्याकडे सत्ता राहणार नाही, और एक दिन तेरे पास अधिकार नहीं तू है माझ्याकडे दया वया करशील पण मी प्रार्थना करणार और तो मेरे पास भीख मांगेगा लेकिन मैं प्रार्थना नहीं नाही करूँगी केली प्रार्थना। और मेरी प्रार्थना नहीं हारत है. गेला पण मी कधी जिंकण्यासाठी प्रार्थना केली। मला खूप वेळा बोला, माझ्या नवऱ्याला बोला, मॅडम सांगा माझ्यासाठी प्रार्थना करा, मैं जीतू, मैं जीती करती जैसे अपनी जिंदगी करने को बोलो, मैं वो जीतेगा फिर अहंकारी बनेगा नहीं चाहिए। आणि जरा म्हटलेगा मी राहील पण तू राहणार नाही, और मैंने उससे कहा था मैं रहूँगी लेकिन तू नहीं रहेगा तो खरंच नाही ना। और वो सच में नहीं रहा. ज्यांनी ज्यांनी मला मानसिक सियोन म्हणजे मला काही मेन सियोनला काहीच झालं नाही पाहिजे, मानसिक त्रास दिला तर ते जिवंत राहत नाही। और जो कोई मानसिक टॉर्चर करता है वो जीवित नहीं रहता. सियोन मेन आहे आणि सियोनला काही हो विरोधात काही असं षड्यंत्र रचलं तुम्ही सरळ म्हणतो
मी आता मला सहन नाही होत बरं. मला सहन नाही होत. एक तर त्याला उचल नाही तर मला उचल. परंतु सियोन की विरुद्ध में कुछ नहीं पहिले कोणाला उचलतो और वैसे किसको हो जाता है त्याला उचलतो. और उनको उठाता है। कारण मला माहिती आहे देवाची इच्छा आहे मी सेवा करायला. और मुझे मालूम है परमेश्वर की इच्छा है कि मैं सेवा देव करूं। मला सांगेल मी कधी जाणार. और पर लपून असं आता मला असं घेणार नाही. मला माहिती आहे माझी अजून वेळ नाही आहे. और मुझे मालूम है अभी तक मेरा समय नहीं म्हणून है। मी प्रभूला हेच वाक्य बोलते. और इसी कारण प्रभु को यही बोलती हूँ। माझ्याने नाही सहन होत. और मुझसे अभी से सहा नहीं जाएगा। एकदा हे दूर कर और इनको तो दूर कर नाही तर मला तुला मी हवी आहे ना और तुझे भी चाहिए हे है दूर कर. और इनको दूर कर। ते दूर कर. और परमेश्वर दूर करता है। तुमच्या बाबतीत मी अशी नाही करत का घाबरून नका. तुम्ही जगावं नाही तर तुम्ही समजा हळू जिरी अशी बोलत नाही तुमच्यासाठी कधी नाही करत. और मैं आपके लिए नहीं करती। हालेलुया. हालेलुया. हालेलुया प्रार्थना. और करेंगे प्रार्थना। पवित्र पवित्र करुणामय प्रेमी पिता प्रभू येशूच्या नावाने तुझ्या जनासमोर येते. खरंच प्रभू या जगाचे किती मोठे साम्राज्य अधिकारी चालवणारी लोक असले तरी प्रभू ते तुझ्या हातात आहे आणि तू त्यांना कधीही मिटवू शकतो आणि तू मिटवलं सुद्धा. आज त्या नावाची लोक आहे पण नाही आणि ते स्थान पण नाही दिलं प्रभू. मी तुझे खूप आभार मानते. त्या सगळ्यांना प्रभू तुझ्या असा भाव देऊ तुझ्यासाठी मजबूत राहण्यासाठी मदत कर. आज तिसऱ्या दिवशी तुला उपवास करण्यासाठी सहाय्य कर. धन्यवाद देते. सगळेजण काही जण घरी जातील काही जण औषधला जातील त्यांचं रक्षण कर. डोळ्याच्या मुलाप्रमाणे समाजांना खूप खूप आशीर्वाद कर. लागणारी सगळी गरज पूर्ण कर. कृपेचे पंख मागते तुझं करावं येशूच्या नावाने आमेन.